फाळके स्मारक संदर्भातील 205 फायलींचा प्रवास अखेर पावसाळी अधिवेशनापर्यंत. नाशिकच्या प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह. नाशिक महानगरपालिका हद्दीतील पाथर्डी फाटा परिसरात सुमारे 26 एकर जागेवर उभारण्यात आलेल्या दादासाहेब फाळके स्मारकाच्या विकास संदर्भातील प्रश्न आता थेट राज्याच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विविध स्तरावर पाठपुरावा करण्यात आलेल्या सुमारे 205 फायली आणि निवेदनांच्या माध्यमातून फाळके स्मारक, कुंभमेळा नियोजन, प्रशासकीय निर्णय प्रक्रिया आणि अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सन 1990-91 मध्ये वन विभागाने संबंधित शासकीय परवानग्यानंतर विकसित करण्यात आलेल्या फाळके स्मारकाने काही काळ पर्यटन क्षेत्रात महत्त्वाचे स्थान मिळवलं होतं. मात्र नंतरच्या काळात योग्य देखभाल आणि नियोजनाच्या अभावामुळे स्मारकाची दुरावस्था झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान 2023 पासून महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या पातळीवर घेतले गेल्याचा आरोप विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी केला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होत असताना स्थानिक उद्योजकांना डावलून बाहेरील ठेकेदारांना प्राधान्य दिलं जात असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे. यासोबतच नाशिकचे लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार यांना अनेक महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याची नाराजीही काही राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. कुंभमेळा नियोजन, फाळके स्मारक विकास आणि विविध प्रकल्पातील पारदर्शकतेबाबत आगामी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे अलीकडेच जिल्हाधिकारी, NMRDA, महापालिका आणि दिल्ली स्थित J2 टेक कंपनीच्या प्रतिनिधींनी फाळके स्मारक परिसराची पाहणी केल्याची माहिती समोर आली. मात्र या पाहणी दौऱ्यात संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते का, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या भेटीचा उद्देश त्यातील निर्णय प्रक्रिया आणि उपस्थितांबाबत अधिकृत खुलासा व्हावा अशी मागणीही पुढे येत आहे. दुसरीकडे महानगरपालिकेत तसेच इतर शासकीय विभागांमध्ये अनेक अधिकारी आणि कर्मचारी दीर्घकाळ एकाच पदावर कार्यरत असल्याने प्रशासनात केंद्रीकरण वाढल्याचा आरोप होतोय. 3 ते 5 वर्षाहून अधिक काळ प्रतिनियुक्तीवर किंवा एकाच विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही लोकप्रतिनिधींनी या सर्व विषयांवर पावसाळी अधिवेशनात चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले असून फाळके स्मारकासह कुंभमेळा नियोजनातील निर्णयांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात नाशिकमधील प्रशासकीय कारभार, फाळके स्मारकाचा विकास आणि कुंभमेळा प्रकल्पांबाबत नेमकी कोणती भूमिका घेतली जाते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.